तिरखुऱ्यात वाघाच्या हल्ल्यात बैलजोडी ठार. ऐन शेती हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान. परिसरात दहशतीचे वातावरण. उमरेड शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरखुरा गावाजवळ गुरुवारी मध्यरात्री वाघाने शेतात बांधून ठेवलेल्या 2 बैलांची शिकार केली. ही घटना दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील भिवापूर उपवन क्षेत्राच्या मोखाडा बीटमधील सर्वे क्रमांक 317 मध्ये घडली. प्रकाश मेश्राम राहणार सेव यांच्या शेतात ही घटना घडली असून गुरुवारी सायंकाळी त्यांनी त्यांची बैलजोडी शेतातील बैलगाडीला बांधून ठेवली होती. शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यावर एक बैल तिरखुरा करंडला मार्गावर मृत अवस्थेत आढळला, तर दुसरा बैलाचा मृतदेह बाजूच्याच झुडपात आढळला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि उमरेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून एका बैलाचे दफन करण्यात आले, तर दुसऱ्या बैलाजवळ 2 ट्रॅप कॅमेरे बसवून वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मध्यरात्री सुमारे 1 वाजता बैलांच्या ओरडण्याचा आवाज आणि वाघाची डरकाळी ऐकू आली होती. मात्र भीतीमुळे कोणीही घटनास्थळी जाऊ शकले नाही. वन विभागाच्या मते वाघाने एका बैलाच्या मागील भागातील मांस खाल्ले असून तो पुन्हा शिकारस्थळी येण्याची शक्यता आहे. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 1.25 लाखांचे नुकसान झाले असून पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे की हा वाघ उमरेड करंडला अभयारण्यातील जे मार्क किंवा ताडोबा जंगलातील भोला असू शकतो. मात्र ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्रानंतरच वाघाची निश्चित ओळख पटणार आहे. दरम्यान तिरखुरा गावात दवंडी देऊन नागरिकांना विठूबाबा मंदिर परिसर व गावाजवळील जंगल भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण वाघ अद्याप परिसरात वावरत असल्याची शक्यता आहे. विदर्भ आवाजसाठी मी सतीश तुळसकर, उमरेड. आपलं प्रकाश चंदूजी मेश्राम. ही बैलांची जोडी तुमचीच होती? हो, माझी स्वतःची. राहणं कुठे आहे तुमचं? सेवला. आणि शेत कुठे आहे? शेव तिरकुऱ्यामध्ये. काय प्रकार घडला, केव्हाची घटना ही? ही काल रात्रीची घटना असेल, बहुतेक 3च्या दरम्यान. म्हणजे तुमची ही जी बैल जोडी आहे रात्रभर तिथे बाहेरच होती का? हा, काल रात्रभर बाहेरच होती. आणि मग वाघ आला की बिबट आला? वाघ असेल. मी अच्छा. आम्हाला तुम्हाला कधी माहित झालं? मला सकाळी 6 वाजता. अच्छा, गावकऱ्यांकडून माहित नाही झालं? मी स्वतःच आलो होतो. तर तुम्हाला दोन्ही बैल मृत अवस्थेत मिळाले. आढळले. काय मागणी आहे तुमची आता शासनाकडे? आता शासनाकडून जे आमचे नुकसान झाली आहे त्याची भरपूर रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे. किती नुकसान झालंय अंदाजे? अंदाजे माझं 1.25 लाखाचं नुकसान झालंय. आता शेतीचा हंगाम तोंडावर आहे आणि तुमची बैल जोडी वाघात हल्ल्यात ठार झाली आहे. पुन्हा काही बोलायचं आहे तुम्हाला? हो, तर हे फॉरेस्टवाल्यांनी करायला पाहिजे, कारण की शेतावरती वाघ येऊन राहिला. आता जनावर गेले समोर, आम्ही राहतो कधी कधी रात्रीला, त्याच्यामुळं आमची थोडीशी सुरक्षा झाली पाहिजे ना. त्याच्यामुळं थोडंसं जाळी वगैरे लावायला पाहिजे जनावरांसाठी, सुरक्षेच्या दृष्टीने. ठीक. नेहरू रामचंद्र वाघमारे, पोलीस पाटील, तिरखुरा. काय प्रकार घडला? ही जी घटना हा झाली, प्रकार श्री प्रकाशजी चिंदूजी मेश्राम शेव यांच्या शेतामध्ये बैल बांधून होते. बांधून असताना म्हणजे कुठे रात्रीच्या बांधले होते? शेतामध्ये बैल बंडीला बैल 2 बांधलेले होते. तर रात्रीला पहाटेला 3 वाजता, अंदाजे 3 वाजता वाघाने 2ही बैलाला मारलं. मारून शिनेनी ते म्हणजे जाग्यावरती पडलेले दिसतात. आणि त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना म्हणजे वन विभागाकडून त्यांना म्हणजे मोबदला मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे. तरी पण आमच्या भागामध्ये वाघाची दहशत जास्त आहे, तर त्यांनी फॉरेस्टवाल्यांनी त्यांची व्यवस्था करायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे.